बाल साहित्यिका गिरिजा कीर यांच्या साहित्याचा परिचय करून दिलेले डॉक्टर विजया वाड. म्हणजे या पाठाच्या लेखिका कोण आहेत? डॉक्टर विजया वाड. कोण आहेत? पाठ कोणता? बाल साहित्यिका. बाल साहित्यिका गिरिजा कीर. आता यांच्या साहित्याचा परिचय करून देताना सुरुवातीलाच विजया वाड सांगतात की त्यांनी लहान मुलांसाठी विपुल असं लेखन केले, आणि ते पण कधी, जेव्हा कोणी लहान मुलांसाठी फारसं लिहित नव्हतं तेव्हा लिहिलंय. आता त्यांनी जे लहान मुलांसाठी साहित्य निर्माण केले, लेखन केले, त्याची काही वैशिष्ट्ये आहेत. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य तोचपणा त्याच्यात दिसत नाही. जो साहित्यामध्ये आपल्याला दिसतो, एकच व्यक्ती लिहिते तेव्हा तिच्या लिहिण्यामध्ये काही गोष्टी परत परत येतात की नाही. आता आपलं बोलणं बघा, आपल्या बोलण्यामध्ये पण काही शब्द परत परत येतात आणि प्रत्येकाचे वेगवेगळे असतात ते. तेव्हा जे लोक साहित्य लिहितात त्यांच्या साहित्यामध्ये आपल्याला तोचपणाचा दोष दिसतो, पण गिरिजा कीर यांच्या साहित्यामध्ये तो दोष नाही. कोणता? तोचपणाचा. तीच गोष्ट परत परत असं नाही दिसत त्यांच्या साहित्यात, आणि हे त्यांचं यश आहे. असं लिहिणं अवघड आहे. एकदा आलेली गोष्ट परत नाही आलेली. तोचपणाचा दोष त्यांच्या साहित्यात नाही. दुसरी गोष्ट, लहान मुलांना काय आवडतात? चमत्कार आवडतात का नाही? आणि अद्भुत रम्यता, अद्भुत गोष्टी असल्या की मुलं रमतात. म्हणजे लहान मुलांसाठी लिहायचं तर चमत्कार पाहिजे की नको? पाहिजे. त्याच्यात काही अद्भुत गोष्टी पाहिजेत की नको? पाहिजेत. पण गिरिजा कीर यांनी त्या गोष्टी लिहिलेल्या नाहीत. तोचपणाचा दोष नाही, चमत्कार नाही त्यांच्या साहित्यामध्ये, आणि अद्भुतपणा पण नाही. मग त्यांनी काय लिहिले बरं लहान मुलांसाठी लिहिताना? तर लहान मुलांच्या दैनंदिन जिव्हाळ्याचे जे प्रश्न असतात ते प्रश्न त्यांनी हाताळले. कोणाच्या जीवनातले? लहान मुलांच्या दैनंदिन जीवनातल्या समस्या. दैनंदिन जीवनातल्या समस्या आहेत. तर त्यांनी जी नाटकं लिहिलेली ते बालवर्गासाठी लिहिली. कोणासाठी लिहिली? बालवर्गासाठी. असे. आता ही जी नाटकं आहेत ना, ती 9 ते 12 वयोगटासाठी लिहिलीत. कोणासाठी? 9 ते 12 वयोगटातील. आमच्या आपल्या गप्पा नाटुकली. काय ही? कोणती? आमच्या आपल्या गप्पा टप्पा. चला खेळू नाटक, साळुंकीची कहाणी. हे बालवर्गासाठी लिहिलेले. हे त्यांच्या साहित्याचं वैशिष्ट्य. तोचपणाचा दोष नाही, चमत्कार आणि अद्भुतता नाही. मग काय लिहिलंय? बालकांच्या दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न. किती वयोगटासाठी लिहिले त्यांनी? 9 ते 12. जेव्हा लहान मुलांसाठी कोणी लिहित नव्हतं त्यावेळेला रजनी परांजपे पुण्याच्या, त्यांनी काही पुस्तकं लिहिली होती. प्रकल्प तयार केला होता, जोड अक्षर विरहित असा प्रकल्प होता. कोणी? रजनी परांजपे पुण्याच्या. त्यांनी तेव्हा प्रकल्प केला होता. पण जास्त लिहिले कोणी? मात्र गिरिजा कीर यांचं. त्यांचं एक नाटक आहे, एक अर्ज आहे बाप्पा. गिरिजा कीर यांचा कोणता आहे? सुजाता आणि सदानंद यांच्या घरात ते नाटक घडते. या नाटकाचं जे ठिकाण आहे ते कुठे आहे? त्यांच्या घरात घडणारी गोष्ट आहे. आता गोष्ट काय घडली? तर घरातली मोठी माणसं बाहेर गेली. संचिता. कोणाच्या घरातली माणसं बाहेर गेलीत? सुजाता आणि सुनीता. मोठी माणसं बाहेर गेलीत आणि मग मुलं तिथे जमलीत.
आणि त्यांचा एक विचार विनिमय झाला लहान मुलांचा. आता विचार विनिमय काय झाले माहिती आहे का? आई बाबा शेजारी यांची बॉसिंगगिरी चालते का नाही लहान मुलांवर? चालते. आणि मुलांना ते आवडते का? नाही. पण आता मोठ्या माणसाला काय बोलणार? ते बॉसिंगगिरी नाही आवडत त्यांना. कोणाची? आई बाबा शेजारी या लोकांची बॉसिंगगिरी त्यांना ते आवडत नाही. पण सांगणार कोणाला? तक्रार कोणाकडे करणार? मग ही जी मुलं आहेत ना, त्या मुलांनी ठरवलं. काय ठरवलं? की आपण बाप्पाला एक अर्ज देऊया तक्रारीचा. कोणाला देऊ? बाप्पा म्हणजे कोण? देव. बाप्पा म्हणजे देव. आता गणपती बाप्पा असं आपण म्हणतो म्हणून तुम्हाला गणपती आठवला. पण बाप्पा म्हणजे कोण? देव. आता मोठीच माणसं बॉसिंगगिरी करतात तर त्यांच्याजवळ तक्रार करता येणार नाही. दुसऱ्या कोणाजवळ केली पाहिजे ना. मग ते बाप्पाकडे करू असं ठरलं. सामुदायिक अर्ज लिहू सगळे मिळून, तक्रारींचा आणि मागण्यांचा. लहान मुलांच्या काही मागण्या नसतात का? असतात ना. कोण बघतं त्यांच्याकडे? कोण नाही विचार करत. मग त्या मुलांनी ठरवलं आपण सरळ आता बाप्पालाच एक अर्ज देऊ तक्रारीचा आणि मागण्यांचा. आता त्या ज्या अर्ज त्यांनी लिहायला घेतलाय त्याच्यात पहिली मागणी आहे, आईची शिफॉनची साडी नेसायला मिळालीच पाहिजे. मुलींना हौस असते की नाही साडी नेसायची? असते. तर पहिली मागणी आईची शिफॉनची साडी नेसायला मिळालीच पाहिजे. दुसरी मागणी बर्फ का गोला खाण्याची आजादी मिळालीच पाहिजे. भेळ खायला मिळायलाच हवी. अशा मागण्या आहेत. तो अर्ज त्यांनी लिहायला घेतलाय. आता या नाटकामध्ये कोण आहेत? मधू, भाऊ, विनया अशी मित्रमंडळी आहे. आणि ते बाप्पाचं रूप घेऊन येतात. कोण? मधू, भाऊ, विनया बाप्पाचं रूप घेऊन आली. आता मुलंच ती बाप्पाचं रूप घेऊन आली तीच भांडायला लागली. आले तक्रारी करायला हीच भांडायला सुरुवात करतात. मग अशी गंमत घडते त्या नाटकात. आणि इतकं परिणामकारक लिहिले त्यांनी की आपल्याला असं वाटतंय वाचताना की आपल्या समोर ही घटना घडते. आणि हे नाटक लहान मुलांची मनं जिंकून जाते. आणि नाटककारासाठी ते यश आहे ना मोठं, प्रेक्षकांची मनं जिंकणं. तर गिरजा केर यांचं नाटक प्रेक्षकांची मनं जिंकतं. त्यातल्या एका नाटकाचा परिचय हा. कोणता नाटक? कोणतं नाटक? एक अर्ज आहे बाप्पा. नाटकाचं नाव काय? कोणाच्या घरी घडते ही गोष्ट? सुजाता आणि कोण? सदानंद. मोठी माणसं कुठे आहेत? बाहेर गेली. आणि कोण जमली आता तिथे? लहान मुलं. काय ठरवलं त्याने? बाप्पाला एक अर्ज द्यायचा. कोणाची बॉसिंगगिरी सहन होत नाही मुलांना? आई वडिलांची. तक्रार करायची. मग ती कोणापुढे करू आपण? बाप्पांपुढे. मागण्या करायच्यात कोणापुढे? बाप्पाकडे. आणि मग ठरलं त्यांचं. काय ठरलं? सामुदायिक अर्ज लिहायचा. काय ठरलं त्यांचं? लिहिला त्याने अर्ज. मागण्या केल्या. काय मागण्या केल्या? आईची शिफॉनची साडी मिळायलाच हवी. दुसरा, बर्फ का गोला खाण्याची आजादी मिळालीच पाहिजे. आणखी, भेळ खायला मिळायलाच हवी. आणखीन काय 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 मागण्या त्यांनी केल्यात. आता बाप्पाचं रूप घेऊन कोण कोण आले? मधू, भाऊ, विनया. आणि गंमत काय घडली? माता तक्रारी करायला गेले मोठ्यांच्या आणि यांचीच भांडणं सुरू झाली. अशी गंमत घडते या नाटकात. आता गिरिजा बाईंनी बालकांसाठी काही आणखी साहित्य पण लिहिले नाटक सोडून. त्याच्यामध्ये चरित्र लिहिली. चरित्र काय लिहिली? कशासाठी माहिती आहे?
मुलांवर उत्तम संस्कार व्हावेत म्हणून. कशासाठी लिहिली? लहान मुलांवर उत्तम संस्कार घडण्यासाठी चरित्र लिहिली. त्याच्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, तपस्विनी अनुताई वाघ, शिक्षणव्रती ताराबाई मोडक, संत गाडगेबाबा, महात्मा फुले यांची चरित्र लिहिली. कोणाची? पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, तपस्विनी अनुताई वाघ, शिक्षणव्रती ताराबाई मोडक, संत गाडगेबाबा, महात्मा ज्योतिबा फुले यांची चरित्र लिहिली. आणि ह्या चरित्रातून त्याने एक एक विचार मांडला मुलांसाठी. काय मांडला? मुलांना काहीतरी संदेश द्यायला पाहिजे ना, काहीतरी विचार मुलांपर्यंत पोहोचवला पाहिजे, असे विचार त्याने मांडले. आता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चरित्रामध्ये त्या लिहितात, गिरजाकीर काय लिहितात? प्रत्येक सुशिक्षित स्त्रीला आपल्याला लिहिते बोलते करणाऱ्या या पित्याचे ऋण कधीही विसरता येणार नाहीत. स्त्रियांसाठी कोण पिता आहेत? पिता तुल्य कोण आहेत? महात्मा ज्योतिबा फुले. काय केले त्यांनी? लिहित्या वाचत्या केल्या. मुलींसाठी पहिलं शिक्षण कोणी सुरू केले? ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले. मग त्यांचे उपकार नाहीत का? ऋण म्हणजे काय? आणि ते कोणाला विसरता येतील का? नाही. असा एक संदेश दिला. कोणाच्या चरित्रातून? महात्मा ज्योतिबा फुले. ताराबाई मोडक यांच्याबद्दल त्या लिहितात गिरजाकीर. माणसं ओळखून त्यांना योग्य कामाला उपयोग करणं ही ताराबाईंची खासियत होती. खासियत होती त्यांची. कोणती? माणसाची योग्यता ओळखायची आणि त्याला कामाला लावायचं. काय करू शकतो तो ते काम त्याला लावायचं, त्याचा उपयोग करून घ्यायचा. कोणाकडे खासियत होती? ताराबाई मोडक. त्यांच्याकडे कौशल्य होतं ते. असे. दुसरं अनुताई वाघ यांच्या चरित्रात ते म्हणतात, ज्या भागात काम करायचं त्या भागातली मुलं शिकती आणि शिक्षणासाठी येती करणं, त्या परिसरातल्या जीवन आवश्यक अडचणी लक्षात घेणं, कार्यानुभव शिकवताना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं आणि त्यांना समजेल अशा भाषेमध्ये श्रद्धेनं शिकवणं आणि त्यात प्रेम ओतणं, या गोष्टी कोणी आचरणात आणल्या? अनुताई वाघ. ते आपण बघितले 9वीला. बघितले ना? कोणत्या पाठात? एक होते समय. तर ज्या भागात काम करायचे ती मुलं शिकती झाली पाहिजेत. काय झाली पाहिजेत? कारण त्याने आदिवासींसाठी काम केलं ना, तयार होते ते शाळेत यायला नव्हते, शिकायलाच तयार नव्हते. शिक्षणासाठी त्यांना यायला तयार करणं, त्यांच्या अडचणी काय त्या लक्षात घेतल्याशिवाय ती मुलं त्या मुलांना कसे आपण आणणार त्या प्रवाहात, ते पण गरजेचं होतं. आणि रोजगार संधी कशी मिळेल या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत. आणि हे सगळं काम करताना मुळात काय पाहिजे? श्रद्धा पाहिजे कामावर. आणि ज्यांच्यासाठी ते काम करायचे त्यांच्यावर काय पाहिजे? प्रेम. काय पाहिजे? हे कोणाच्या चरित्रातून दिसतंय? अनुताई वाघ. आता संत गाडगेबाबा यांचं चरित्र लिहिले, त्यातून एक संदेश दिलाय. कोणता? तर त्या म्हणतात, मुलांनो, संतपद प्राप्त व्हायला चमत्कार करावे लागत नाहीत किंवा विभूती लावून ध्यानस्थ बसायला लागत नाही. कशासाठी? संतपद प्राप्त करायला. कारण आपण संत त्यांना समजतो जे लोक चमत्कार करतात. जो जेवढा मोठा चमत्कार करील आपल्यासाठी तो तेवढा मोठा साधू आहे का नाही? त्याला आपण साधू म्हणतो ना, किंवा असा तासन तास ध्यान लावून बसतो, आपण त्याला मोठा भक्त समजतो. पण संत गाडगेबाबा म्हणतात, चमत्कार करण्याची गरज नाही, ध्यानस्थ बसायची गरज नाही, किंवा पहाडात निघून जाण्याची गरज. मग काय करायला पाहिजे? लोकांमध्येच राहून लोकजागृती करावी. हे मोठं काम आहे देवाचं. हे दाखवून दिलं कोणी?
गाडगे बाबांनी. म्हणून त्यांना महान संत आपण म्हणतो. चमत्कारांचा विरोध केला त्यांनी. ध्यान आणि समाधीची गरज नाही असं त्यांनी सांगितलं. डोंगरात जाऊन बसण्याची गरज कुठे राहिलं पाहिजे मग लोकात, आणि त्यांच्यामध्ये जागृती केली पाहिजे. कारण लोकात देव नाही का, माणसात देव नाही का, आहे. मग डोंगरात कोणाला शोधायला जायचं, डोळे मिटून कोणाचं ध्यान करायचं, माणसं येत नाही ते. त्यांची जागृती करणं हे देवाचं काम.